खेळण्यासाठी प्रयत्न अगदी चांगला इथून पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला, वेग पकडलाय, बॉल होते फरार सीमारेषा जवळ. तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा देत असताना परंतु बॉल झालाय पार, सीमारेषा पार, 4 चौका. बादल मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात आणि हा चौकार ज्यांच्या बॅटमधून आला अप्रतिम मात्र इथून बॅटिंग पाहायला मिळाली. प्रवीण चोरगे या नावाला विसरता येणार नाही आहे, कारण खूप छान फलंदाजी आजच्या रात्रीमध्ये मात्र पाहायला मिळाली आणि तेच मात्र इथं ऑन स्ट्राईक सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळत आहेत. षटकारांच्या आणि चौकारांची बोलीभाषा या फलंदाजांनी मात्र अगदी सजवली होती आणि त्याच खेळाडूंना मात्र इथं ऑन स्ट्राईक इथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत बादल मात्र यांच्या विरोधामध्ये. ऑस्ट्रेलियाला ताकदवान फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे कॅच शोधून काढली होती, तिथेही मात्र पाहायला गेला तर क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका, बोटाला दिलाय चटका, बॉल होतोय फरार, सीमारेषा पार, 4 चौका. 4-1-4, 4-2-8, 2 चौकार. बादल मात्र यांच्या विरोधामध्ये टोकत असताना प्रवीण चोरगे हे फलंदाज ही क्लास आहेत, रणमशीन आहे. टीम स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरे या टीमचे मात्र खेळाडू सातत्याने मात्र खेळ चांगलं दाखवलं आणि आजच्या रात्रीमध्ये मात्र खेळाडूने इम्प्रेस केले. आणखी एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, P1चा षटक आहे, मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं परंतु तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले प्रवीण चोरगे यांनी आणि एक धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना टीम नेरी टीम. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 आजचा पहिला दिवस खूप छान पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळालं. सुसज्जता नियोजन पद्धतीने मात्र बांधलेली ही स्पर्धा. आता इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, सचिन मोरे यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय खन 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 खणखणीत आवाज करणारा दमदार षटकार. ही दोन्ही फलंदाज सातत्याने ज्यावेळी मात्र क्रीजवरती असतात त्यावेळी मात्र अगदी मोठी धावसंख्या जमवण्यासाठी ओळखले जातात आणि इथून महत्वपूर्ण जी फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे बादल मात्र या मात्र गोलंदाजांवरती मात्र जणू काय त्यांना टार्गेट केले की काय अशी स्थिती सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळतोय. बादल मात्र टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर पेन तालुक्यातील बादल मात्र जानता राजा दादर टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि आणखी एक बादल मात्र आपल्याला पाहायला मिळतात. हे बादल नाव सातत्याने मात्र मैदानामध्ये वादल आणताना मात्र पाहायला मिळत आहेत परंतु इथून सध्याच्या घडीला वादल आणलंय धावांचं ते सचिन मोरे आणि प्रवीण चोरगे या दोन्ही फलंदाजांनी. साईड आउटसाईड लेग स्टंप डिलिव्हरी होती, परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि त्याच्यानंतर मात्र इथून ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं. 6 धावा जमवल्या, 6 धावेने धावफलक पुढे जाईल 15 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसामध्ये खूप छान पद्धतीने मात्र अगदी चांगले संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि आज 40+ 4 संघही मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. तिथे कैलासवाची श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम सुपर 6 मध्ये मात्र प्रवेश केले. आता इथून आजच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर आजचा एक बॅलन्स जो सामना आहे तो उद्या मात्र 2 वाजता होणार आहे. आयोजकांकडून निर्णय. बादल मात्रे यांच्या विरोधामध्ये परत एकदा पॉइंटला फक्त कट केला होता, क्षेत्ररक्षक तेवढाच ताकदीचं पाहायला मिळालं. एक सिंगल हे त्यांना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 16 धावा 16 आणि स्कूट बूट. खूप छान मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय कारण इथून ज्या पद्धतीने मात्र आता थंडी पडली गेलेली आहे, आउटफील्ड पाहायला गेलं तर थोडीशी नरम झाले. ड्यू फॅक्टर मात्र ही आपल्याला बऱ्याच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदी चांगलं मैदान आणि इथून या मैदानामध्ये अनेक खेळाडूंनी आज कलात्मकता मात्र दाखवली. फटका फसलाय, प्रवीण चोरगे जायामध्ये अडकलीत. 440 वट्ट बसणार नाहीये का पंचांचा इशारा आलाय. वेट अँड वॉच. पंचांचा निर्णय काय येतोय. ओहो, पंच कळत आहेत आम्हाला हा बॉल आहे. नो जीवदान मिळाले. एक मोठी विकेट पकडण्याच्या नादामध्ये पाहायला गेलं तर हे स्किट झाला. ओ स्टेपिंगचा मला होता कदाचित हा बॉल आलाय. नो आणि जीवदान मिळाले कोणाला तर मात्र प्रवीण चोरगे या फलंदाजांना. ज्या फलंदाजांनी मात्र आजच्या रात्रीमध्ये हाहाकार माजवलाय, अगदी दम दाखवणारी फलंदाजी केली नेरी टीमसाठी, त्याच फलंदाजांना मिळालं जीवदान. 100 धावा तिथे मात्र पाहायला गेल्या होत्या आपण
स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरी टीमच्या आणि त्याच्यामध्ये मोठा हिस्सा आपण पाहायला गेला तर 67 धावांचा मात्र पाहायला गेला तर प्रवीण चोरगे यांच्या पाहिल्या होत्या, परंतु अतुल क्लास सचिन मोरे मात्र दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. फाईन मध्ये हुक केलाय, बॉल होते फरार, सीमारेषा पार आणखी क्लास दाखवणारा मात्र हा चौकार. बादल मात्रे यांचा पहिला षटक समाप्त झालाय. जणू काही टार्गेट केलं होतं आणि या षटकामध्ये अगदी जास्तीच्या धावा मात्र जमवल्या गेलेत आणि 22वा धावफलकावरती येत असताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आल्या 4, दुसऱ्या बॉलवरती 4, तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल, चौथ्या बॉलवरती षटकार, 5व्या बॉलवरती एक सिंगल आली, त्याच्यानंतर मात्र नो बॉल आला म्हणजे 2 धावा त्या आणि शेवटच्या बॉलवरती आल्या चौकार. समीकरण बांधलं गेलं, सगळं मात्र लेखाजोखा एकत्र केला स्कोरबोर्डवरती तर एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. बादल मात्र यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर 22 धावा. चला इथे अतिरिक्त वेळ खर्च करू नका, वेळेचा अपव्यय अजिबात इथे मात्र करू नका. तुम्हाला प्रत्येक वेळी वारंवार इथे मात्र सूचना दिल्या जातात आणि खास करून टीम स्वर्गीय रिची राज ठाकूर 11 जय वाघेश्वर देसाई टीम आज ठाण्यातून प्रवास करून इथपर्यंत पोहोचले. आज चांगला खेळ त्यांचाही ते मात्र पाहायला मिळाला आणि आज एक मोठी टीम बरोबर भेटताना पाहायला मिळते. आज स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरे आणि क्रिकेटच्या पटलावरती ज्याच्या वेळी मात्र आम्ही समालोचना करत असतो नेरे टीम येतो त्यावेळी मात्र पहिलं नाव आमच्या डोळ्यासमोर येतं ते अर्थातच सागर मांडवकर सरांचं. खूप छान पद्धतीनं समालोचना आपण त्याची मांडणी आणि क्लॅरिफिकेशन क्रिकेटचं उत्तम मराठीचं चांगलं प्रभुत्व त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांची टीम त्यांच्या गावाची टीम सध्याच्या घडीला मात्र खेळताना पाहायला मिळतं आणि या स्पर्धेला त्यांच्याकडून लीड केलं जातोय. प्रवीण चोरगे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात, ऑन साईडला खिचून काढल्या क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये आणि बॉलपर्यंत पोहोचतात एक सिंगलच मात्र घेतली जाईल का तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. आता सचिन मोरे स्ट्राईकला येतील, त्यांच्याही बॅटमधून आपण पाहायला गेलं तर एक षटकार एक चौकार जरूर आलाय. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. ही सलामीची जोडी सातत्याने स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरी टीमसाठी तारणन राहिली. रन बनवण्यासाठी मात्र सातत्याने ओळखले जात आहेत. मयूर म्हात्रे दिवस आट्यान ओहो चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी मैदानाला गुदगुल्या करत मैदानाच्या समांतर एकी 47 मधनं गुणी निघावी त्या प्रचंड वेगानं बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. सचिन मोरे यांच्या बॅटमधून आणखी एक शानदार चौकार. आज बऱ्याच टेक्निकली एक मोठ्या खेळाडूंना मात्र पाहायला गेलं तर चौकारांवरती बराचसा भर दिला गेला कारण या आउटफील्ड या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर तपासून तुम्ही खेळ केला तर मात्र मोठी धावसंख्या तुम्ही जमवू शकताय. याचं उत्तम उदाहरण आपण सातत्याने मात्र या आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं. वेगवान बॉल, प्रचंड मनगटी ताकद आणि मनगटातील परिपूर्ण ताकद वापरत मात्र हा बॉल डिलिव्हरी केलाय. स्लाइड आउट साइड मिडल स्टंप डिलिव्हरी परफेक्ट आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं तेवढा एक्स्ट्रॅक्शन आपल्याला ताकदीचं पाहायला मिळालं. डॉट बॉल आलंय आणि एक डॉट बॉल खूप महत्वपूर्ण इथून असणार की पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्यात. या षटकामध्ये तुम्ही किती खर्च करताय ते इम्पॉर्टंट आहे. टार्गेट किती सेट केलं जाईल ते पाहणं गरजेचं. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केले, अगदी 30 सर्कलच्या आतमध्येच बॉलला मात्र कव्हर केले जाते, थांबवलं जाते, वेग कमी केला जातोय. त्याच्यानंतर आली एक सिंगल, सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा 28. प्रवीण चोरगे ज्या प्रकारे मात्र पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती तशी मात्र इथून बॅटिंग पाहायला मिळेल का? यस डेफिनेटली. सारे गमप धनिसा अगदी गुलाबी थंडीमध्ये आलाप घेत बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. प्रवीण चोरगे यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय षटकार. काय क्लास फटका पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केलं, अगदी तोपा होता तोप्याला केलाय कबूल. 6 धावांमध्ये कन्वर्ट केले. 6 धावेने मात्र धावफलकी मात्र एक अगदी फिरताना पाहायला मिळेल. 34 आणि स्कोर बोर्ड बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरी टीम 4 षटकांचा खेळ आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. मयूर म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये मोठी धावसंख्या सध्याच्या घडीला नेरी टीम इथे मात्र बनवत असताना पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीनं दोन्ही फलंदाजांनी माइंडेड गेम आता सध्याच्या घडीला मात्र सजवलाय. मैदानामध्ये खेळत असताना मात्र पाहायला मिळत आहेत.
बॅटला ब्रश झाला, क्षेत्ररक्षक गलीमध्ये आहेत, अडवला जाईल, एक सिंगलच येईल तिथे, मोठी धावसंख्या येणार नाही. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 35 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं मयूर म्हात्रे यांच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झाले. 2 षटकांच्या खेळीनंतर 35 धावा धावफलकावरती. प्रत्येक ओव्हर नंतर मात्र मीटिंग घेऊ नये. मी विनंती करेन लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्या आणि गोलंदाजांना विनंती करेन की आपण या इन ऍक्शन मध्ये. आज पाहिलं गेलं तर स्वर्गीय राज ठाकूर युवा प्रतिष्ठान पनवेल दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्लीच्या वतीने मात्र एक दमदार स्पर्धा आज आणि या अखंड 7 दिवस मात्र ही चालणारी स्पर्धा आणि एकूण तुम्हाला 72 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि आपण पाहायला गेलं तर दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय श्री विजयदादा विष्णुशेठ ठाकूर आणि पूर्ण दोस्ती स्पोर्ट्स अक्कुर्ली टीमनं मात्र दाखवून दिले. प्रत्येकाने घेतलेली प्रचंड मेहनत आणि मेहनतीवरती चालणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड गर्दीही मात्र प्रेक्षकांची आपल्याला अगदी पाहायला मिळाली. खेळाडू कक्ष आणि तोही मात्र आकर्षित आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कोणतीही मात्र इथून खेळाडू आणि त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांचं मुख्य व्यासपीठाबरोबर कॉन्टॅक्ट नाही आहे आणि शांत खेळ असंच मात्र इथून वातावरण निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न तो यशस्वी होत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रवीण चोरगे ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, दे धडक बे धडक. प्रवीण चोरगे फलंदाज आहेत कडक कडक कडक. षटकार चांगल्या पद्धतीने पाहायला गेलं तर अगदी चांगला बॉल होता, शूटर बॉल, त्यालाही शूट केलं आणि ज्या पद्धतीने बॅटिंग सजवली गेली ना अगदी अभ्यासपूर्ण टेक्निकल फलंदाजीचं उत्तम उदाहरण, एका मोठ्या खेळाडूचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळते. फिरकीचे जादूगार दिलीप पाटील आता मात्र ती फिरकी घेतात, गिरकी ही घेतली फलंदाजांची. अलाय बॉल डॉट, हेच हीच लाईन आणि लेन तुम्हाला मात्र पकडावी लागेल. रिलीज पद्धत चांगली आहे, रनवे चांगले आहे, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जाण्याची पद्धत खूप चांगल्या पद्धतीनं अवलंबली जाते आणि त्याच गोलंदाजांविरोधामध्ये हल्ला चढवला जाईल का. बॉल चुकलाय, टप्पा चुकलाय, परंतु इथून निशाणा लावलाय. बॉल चालला सीमारेषा पार, उंच माझा झोका घेत अज्ञात वसात येईल षटकार. नेरे टीमची मात्र धावसंख्या अगदी कॅल्क्युलेटरचा कम्प्युटर प्रमाणे चालू लागली आहे. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 47 धावा. एक नो बॉल आलाय या इनिंग मध्ये पाहायला गेलं तर ओस्टेपिंगचा. आणि त्याच्यानंतर दिलीप पाटील चांगल्या पद्धतीने सातत्याने गोलंदाजी करताना आपण पाहायला गेले. त्यांच्यावरती विश्वास कॅप्टनने दाखवला, परंतु इथून तो विश्वास सार्थकी दाखवतील का. कारण आतापर्यंत इथून पाहायला गेलं तर 2 मोठे फटके आलेत. 3 बॉलचा खेळ झाला, 12 धावा खर्च झाला 3 बॉलमध्ये. उर्वरित 3 बॉलमध्ये मात्र किती धावा येतील. 9 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे आणि धावफलकावरती धावा आतापर्यंत आल्या त्या 47 धावा. आज खूप छान पद्धतीनं नेरी टीमनं मात्र खेळ दाखवला. गेम प्लॅन आणि गेम प्लॅनिंग बरोबर जात असताना खेळ कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण खास करून इम्प्रेस केले ते प्रवीण चोरगे या फलंदाजाने. चांगल्या पद्धतीनं तिथे क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. काऊ कॉर्नरमध्ये बॉल उचलला जाईल, एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि ही ताकद आहे, स्ट्रेंथ आहे क्षेत्ररक्षणाची. सातत्याने पाहिलं गेलं तर टीम स्वर्गीय रिची 11 राज ठाकूर जय वागेश्वर देसाई टीमची. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं आणि डॉट बॉल इथे मात्र येताना पाहायला मिळेल. पंच आणि खेळाडू एकत्र जमताना पाहायला मिळतात. तिथून निर्णय कलवे आपल्यापर्यंत येईल. तोपर्यंत पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 48 धावा. 48 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय आणि खूप छान पद्धतीने बॅटिंग केली आतापर्यंत पाहायला गेलं तर प्रवीण चोरगे यांनी मात्र षटकार आणि चौकारांची बोलीभाषा मात्र पाहायला मिळाली. 31 धावांवरती वैयक्तिकरित्या मात्र खेळताना पाहायला मिळतात. तेवढी छान पद्धतीने साथ दिले सचिन मोरे या फलंदाजांनी. त्यांच्या बॅटमधून चौकार, 2 चौकार, 1 षटकार सह इथे मात्र 16 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 48 धावा. 48
सर निर्णय कशासाठी तिसरा पंचांची मागणी आहे? हे चेक केले जाईल. इथून तिसरे पंच आमचे इथे आहेत. ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे याच्यामुळे तुम्ही समजू शकता. खूप छान पद्धतीने मात्र या मॅचला बनवली होती नेरी टीमनं आणि त्याच्यानंतर मात्र इथून देसाई टीम ही तेवढीच मात्र इथून मॅच बनवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. कारण इथून या मैदानामध्ये 100 धावाही आजच्या रात्रीमध्ये येताना पाहायला मिळाल्या आणि 101चा टार्गेटही मात्र दिला होता आणि त्या 100 धावा बनवल्या होत्या स्वर्गीय जितू इलेव्हन जयनमान नेरी टीमनं. देवांश इलेव्हन चिंचपाडच्या विरोधामध्ये खेळत असताना वेट आणि निर्णय येईल पंचांचा. नोट आउट. फलंदाज सुरक्षित असतील. पंचांचा निर्णय आलाय. ते फलंदाज खेळून झाल्यानंतर मात्र इथून हिट झालेत त्याच्यामुळे इथून सुरक्षित असेल असा पंचांचा निर्णय येतोय आणि इथून विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात परत एकदा. दिलीप पाटील फिरकीचे जादूगार म्हणून ज्यांची ओळख आहे ते गोलंदाज सायरा असतील. इथून सचिन मोरे त्यांच्या समोर मात्र असतील. आतापर्यंत चांगली फलंदाजी सचिन मोरे यांची मात्र आपण पाहिली. त्याच्यानंतर चेंज ऑफ द स्पेस. हातभर वलवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. कमी गतीनं बॉल मात्र हाताळला गेलाय आणि इथून डॉट बॉल आलाय. एंड इज वेल. शेवट गोड करत असताना मात्र पाहायला मिळते. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत दिलीप पाटील यांच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत सलामीला आलेली जोडी मैदानामध्ये आहे आणि जी धावसंख्यांची अपेक्षा होती ती धावसंख्या जमवण्यामध्ये सध्याच्या घडीला मात्र यशस्वी होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कारण 48 धावा 3 षटकांमध्ये आल्यात. उर्वरित 6 बॉल म्हणजे 1 षटकांमध्ये मात्र टार्गेट किती सेट केलं जाईल तेही पाहणं गरजेचं. चला देसाई टीम आपण अतिरिक्त वेळ ते खर्च करतात. प्रत्येक ओव्हर्स नंतर तुम्ही मिटिंग घेतात. क्षेत्ररक्षणाला विनंती करीन की आपण लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. जागेवरती जायचंय. ग्रामीण डे नाईट क्रिकेट सामने आपल्याला हे मात्र पाहायला मिळतात आणि आज एकापेक्षा एक प्रत्येक तालुका विभागीय मात्र संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. मग तुम्हाला ठाणेमधील संघही खेळताना पाहायला मिळाले. रायगडमधील संघ मात्र खेळताना पाहायला मिळाले आणि प्रत्येक स्टार खेळाडू आजच्या रात्रीमध्ये आणि दिवसामध्ये मात्र खेळताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर 4 40+ संघानेही क्रिकेटचा आनंद घेतलाय. त्यांना एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले विजयदादा विष्णू शेठ ठाकूर यांनी. 3 बाईक या स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि उल्लेखनीय कामगिरी आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. आकर्षित करतोय. 72 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील 7 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक काय आहेत बॅकवर्ड रिजनमध्ये डीपमध्ये आणि तो बॉलला मात्र कलेक्ट केला जाईल. उचलला जाईल. फेकी केली जाईल. तोपर्यंत येईल एक सिंगल. तसं पाहायला गेलं तर आतापर्यंत प्रवीण चोरगे अगदी टेक्निकली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. आपल्या स्लॉटमध्ये आल्यानंतर चांगल्या पद्धतीने मात्र मोठा फटक्याला कन्वर्ट करतात. सचिन मोरे तेही मात्र चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात. प्रवीण मात्र गोलंदाजीसाठी संधी आहे ती क्षेत्ररक्षक आहे ध्रुवरचा गलीमध्ये आणि बॉलपर्यंत येतील कलेक्ट करतील तोपर्यंत एक सिंगल आणि अर्धशतकी खेळी इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. स्वर्गीय जितू इलेव्हन जयहनुमान नेरे टीमच्या 50 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत बाकी असणार आहे गोलंदाजी मार्गवरती. प्रवीण मात्रे आज ज्या खेळाडूंना मात्र इम्प्रेस केल्या प्रवीण चोरगे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात आणि यस डेफिनेटली अगदी 5वा बॉल. हीच तर कलात्मकता आहे. तुम्ही कोणता फलंदाज तुमच्या समोर आहे, कोणत्या गोलंदाजी कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला करायची आहे जे त्याला कळलं ना तो मात्र या क्रिकेटच्या पटलावरती मात्र यशस्वी होत असतो आणि तेच मात्र पाहायला मिळालं. प्रवीण मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कारण चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. तिथून
प्रवीण मात्रे अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतात आणि 3 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 अप्रतिम. पण त्यानंतर मात्र हा खेळाडू थांबणार नाहीये. ते नाव आहे प्रवीण चोरगे. यांच्या बॅटमधून मात्र दिलाय ठोसा, अगदी बॉलला पाठवलाय ठिकाणावरती. येईल धावा 6 धावा येतील आणि हा पहिला खेळाडू स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 मधील ज्या खेळाडूनं आपल्या नावाचा परिचय दिलाय आणि 130 बॉल मध्ये 105 धावांची 30 चेंडू मध्ये 105 धावांची बहारदार खेळी इथे मात्र साकारली आहे प्रवीण चोरगे या खेळाडूनं. अप्रतिम आणि 100 धावा जिथे मात्र नेरी टीमच्या झाल्या होत्या तिथेही पाहिलं गेलं तर या खेळाडूनं इम्प्रेस केलं होतं. 67 धावांची बहारदार केली तिथेही साकारली होती. आज या खेळाडूनं मात्र अगदी या विकेटचा परिपूर्ण मैदानाचा परिपूर्ण अभ्यास केलाय की काय तसंच काहीसं चित्र मात्र पाहायला मिळालं आणि इथून आणि याच्यानंतर मात्र प्रवीण मात्रे दाखवतात. इस डेफिनेटली या मी क्रिकेटच्या पटलावरचा गोलंदाज म्हणून एक कलाकार आहे आणि कलाकारच राहणार आणि उत्तम विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात प्रवीण चोरगे. बॅक टू डगआउट. जी विकेट गरज होती नाही ती विकेट मात्र प्राप्त करून दिली प्रवीण मात्रे यांनी. कारण इथून प्रवीण चोरगे यांची एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. 5 झालेत आणि इथून धावसंख्या मात्र धावफलकावरती 51 वरती पहिला विकेट माघारी घ्या 56 धावांवरती मात्र इथून महत्वपूर्ण विकेट प्राप्त झालंय. पाच बॉलचा खेळ झालाय. आता इथून अंतिम टार्गेट सेट करणारा मात्र बॉल हाताला जाईल. ऑन साईडला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अडवला जाईल. तो पण एक सिंगल डबलला मात्र कन्वर्ट केलं जाईल का नाही. 2 फलंदाजांमध्ये झालेली टक्कर त्याचा मात्र फायदा उचलला आला नाही. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 58 धावा. तर विजयासाठी 4 षटकांमध्ये 59 धावांची गरज असणार आहे. ही टीम स्वर्गीय रिची राज ठाकूर 11 जय वागेश्वर देसाई टीमला. सर लगेच मैदानामध्ये यायचं आहे. स्वर्गीय जित 11 जय हनुमान नेरी टीम विनंती करीन आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्याचबरोबर देसाई टीम आपण ही लगेच मैदान सोडा आणि लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. प्रथमतः इथून मात्र पाहायला गेलं तर बॅटिंग केली ती टीम स्वर्गीय जित 11 जय हनुमान नेरी टीमनं आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना 58 धावा इथे मात्र जमवल्यात. आता विजयासाठी देसाई टीमला मात्र 59 धावांची गरज असणार आहे 4 षटकांमध्ये आणि इथून चांगला खेळ साकारावा लागेल दोन्ही टीमला. थँक्यू रुपेश पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. खूप चांगलं समालोचन त्यांनी केलं आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. या स्पर्धेमध्ये कॉमेंटेटर म्हणून खूप चांगली भूमिका निभावली त्यांनी आणि सुंदर समालोचन. रुपेश पाटील बळवली पेन जनवली पेन त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. मी विनंती करीन मी संतोष पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण आपले आज ज्यांनी सुंदर समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं असे रुपेशजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा. खूप चांगलं समालोचन त्याने केलं. टप्पा 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 आणि रुपेशजी पाटील यांचा हा शुभ सन्मान ते करत आहोत. संतोष पाटीलच्या सायरेक्षा कन्स्ट्रक्शन्स धन्यवाद. तर वळूया आपण लगेच खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. लास्ट मॅच आणि पहिल्या दिवस रात्र खेळातील स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाच्या या पहिल्या दिवस रात्र अर्थात डे नाईट फॉर्मॅटचा हा अंतिम इनिंग सध्या मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल.
पहिलं सत्र आपण बघितलं, बॅटिंग बॉटेल आली आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरे या संघानं रन केल्या. टोटल 58 रन, 59 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये सेट केले गेले. 12 बॉलमध्ये 50 आपण प्रवीण चोरगे बाली यांची पहिल्या मॅचमध्ये आपण बघितली आणि 15 बॉलमध्ये 38 धावांची इनिंग या मॅचमध्ये आपण बघितली. स्क्रीनवर साई रक्षा ट्रान्सपोर्टचे आपण बघू शकता संतोष पाटील साहेबांना प्रचंड मेहनत सातत्यानं ते करत असतात. लकी पर्सन. त्यासोबत स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय विजय ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र स्मित ठाकूर यांना तुम्हाला बघायला मिळतं. थोड्या दिवसा अगोदर आपण स्मित ठाकूर यांचा वाढदिवस समारंभ बघितला. विजय ठाकूर साहेबांनी त्यांना किया कॅरन्स ही 7 सीटर कार त्यांना गिफ्ट केली. मोठं अगदी त्यांनी बर्थडे गिफ्ट त्यांना दिलं स्मित यांना. आणि स्मित बघा ना काय संयोग आहे, विजय ठाकूर लेजंड क्रिकेटर राहिले, त्यांना बघून गणेश पारवे क्रिकेट खेळ आणि शिकले आणि गणेश पारवेचा फॅन स्मित ठाकूर आहे. हा वारसा जणू काय जपला जातोय. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. देसाई संघाचे सलामीवीर फलंदाज सज्ज झालेत. आकाश पाटील आणि मोरेश्वर पाटील. सुशांत गायकर पहिलं षटक पहिल्याच बॉलवर हल्ला केलाय. फिल्डर डाऊन द बॉल. सचिन लवकर इन ऍक्शन मध्ये आले. टिपला जाईल. आकाश पाटीलचा संपलाय खेळ. देसाई संघाला मोठा हादरा सध्या मैदानामध्ये मिळतोय. यशस्वी राहिलं. अगदी योग्य वेळेमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पार केलं. या स्पर्धेसाठी आमचे बाईक पुरस्कर्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी भूपेंद्र शेठ पाटील पंचायत समिती सदस्य अकोले यांनी बाईक पुरस्कृत केली. नामदेव शेठ ठाकूर साहेब अकोले यांनी बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक पुरस्कृत केली. बिल्डर साम डेव्हलपर्स जुई गावचे जयेंद्र शेठ जोशी आणि बालिका बिरासाठी बाईक पुरस्कृत केली. प्रवीण शेठ पाटील भोपर यांच्याकडून 40+ साठी मालिका वेरासाठी त्याने देखील एक स्पोर्ट्स सायकल त्याने आम्हाला पुरस्कृत केली. यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून अधिक आभार इथे जरूर व्यक्त करू. सन्माननीय तुलसीराम डांगरकर साहेब केवाडे यांनी देखील आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेत. स्वर्गीय विश्वेश्वर ठाकूर स्मृती चषक यंदा सगळ्याधिक खास आकर्षण बघितलं आपण जे या स्पर्धेमध्ये क्रिस्टल ट्रॉफीच राहिले. सुशांत गायकर मुक्का ज्यानं पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. लगातार 2 बॉल 2 विकेट. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये आले, मैदानातून बाहेर गेले. हिमांशु म्हात्रे परतावं लागेल. देसाई संघाला पहिल्याच 2 बॉलमध्ये अडचणी निर्माण केलेत. गोलंदाजी करत असताना नेरे संघाचा मुख्य गोलंदाज सुशांत गायकर. नेरे संघ आपण बघितला जितू 11 जय हनुमान नेरे. सुशांत गायकर, रुपेश पाटील आमचे समालोचक या स्पर्धेतून निरोप घेत असताना खूप सुंदर समालोचन असताना या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. परंतु एक मॅच आजची आपण पेंडिंग ठेवली. सामना ओळे आणि वळवली त्यांच्यामधील सामना आपण पेंडिंग ठेवला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सुशांत गायकर हॅट्रिक बॉल अपील झाले. परंतु पंच सांगतायत की पहिल्यांदा बॅटवर बॉल स्पर्श झाला, नंतर जाऊन पायांचा वेध घेतला. 1 रन या बॉलवर. पहिली सिंगल खरं तर इथे पूर्ण करत असताना विकास पाटील ज्याला आपण स्ट्राईक एंड कडे बघितलं, पहिली सिंगल त्याने मात्र इथे मैदानामध्ये पूर्ण केली. एकंदरीत धावा करायचे 59 रन या मॅच मध्ये.
बॉल पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट ना सुशांत. वाईट यॉर्कर बॉल आणि पंच आम्हाला सांगत असताना व्हाईट बॉल. उद्या खूप चांगले समालोचक आपल्यासोबत जोडले जातील. IPL समालोचक सन्माननीय कुणाल दाते सरांना तुम्ही ऐकाल. त्यासोबत समीर सोमणे यांचा आपण उद्या आवाज ऐकणार आहोत. दोन लाऊड आणि गोड आवाज उद्या या स्पर्धेमध्ये आपण ऐकाल कॉम्बॉक्स मधून. फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. फिल्डर होते त्या ठिकाणी आशिष. कॅप्टन झेल तिथे सोडलाय. बघा मैदानामध्ये थोडीशी बाचाबाची होते कारण या झेलची किंमत जाणतात. मैदानामध्ये ज्या पद्धतीनं सुशांत गायकर गोलंदाजी करतो माहिती 59 धावा जरी उभारल्या असल्या तरी या गावदेवी मैदानावर धावा चेस करणं प्रत्येक टीमला आवडतं. सुरुवातीला जरी पहिले 2 विकेट गेले असले तरी मात्र बघायचं सुशांत जीवनदान मिळाले. फलंदाज स्ट्राईक एंडा. मोरेश्वरला आपण बघतो थोडासा पदतलितेचा वापर. स्वीप शॉट स्टाईलने या फटक्याला तर खेळायचं डॉट बॉलची ते सांगता होतं सर. नेरे संघामध्ये आपण अनेक वेळा चढावड बघतो. बऱ्याच वेळा ओपनिंग मध्ये आपण त्याच्या बदलाव सातत्यानं बघत असतो. वाईट यॉर्कर केलं. बॉल बॅकड्राव. फिल्डर बॉटी मागे तैनात. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट तिथे झाले. सुरक्षित ही धाव मात्र पूर्ण करत असताना खेळाडूला आपण बघितलं. पंचांनी रेफर केले थर्ड अंपायर कडे. चेक केलं जाईल एक्झॅक्टली ही रन कंप्लीट की इनकम्प्लीट. पंचा रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जात असताना सध्या 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून फिल्डिंग टोपर्यंत सेट करून घ्या नेहरी संघ. वेळ घेऊ नका प्लीज. डिसिजन थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. चेक केलं जात आहे. ही रन कंप्लीट की इनकम्प्लीट. नॉट आउट. रन मात्र पूर्ण झाले. पहिलं षटक सुशांत गायकरचं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना देसाई संघानं 2 महत्वपूर्ण विकेट गमावलेत आणि धावसंख्या फलकावर एकंदरीत धावा आलेत त्या टोटल 2-5. सुंदर गोलंदाजी सुशांत गायकर कडून आपल्याला बघायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आले सचिन मोरे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाले. लक्ष फार दूर आहे. बॉल हवेमध्ये तरंगतोय. फिल्डर डाऊन द बॉल. लवकर इन ऍक्शन. आशिष काय करतोय? दुसरा झेल आशिष कडून हा सुटलाय. फिल्डिंग मध्ये आशिष चुका करत असताना थोडस दबाव त्याच्यावर जाणवते. 2 झेल आशिष कडून फार कमी वेळा असं गचान क्षेत्ररक्षण आपण त्यांच्याकडून बघतो आणि आशिषनं हा झेल इथे मात्र सोडलाय. सचिन मोरे 1 धाव पहिल्या बॉलवर मात्र खर्च करत असताना सध्या संघ संत गतीनं ही धावसंख्या सध्या आपण बघतोय 6 वर सध्या संघाची ही धावसंख्येचं टोटल. फटका सजलाय. यावेळेस आशिष बॉलला जज करतायत त्यांच्या कंट्रोल पासून दूर. बॉल सीमा पलीकडे फरार होतोय षटकार. जीवनदानाची किंमत मोरेश्वर पाटील याला मिळालं 1 जीवनदान आपण बघितलं आणि त्यासोबत विकास पाटील याला देखील 1 जीवनदान मिळाले. धावसंख्या फलकावर धावा आहेत 12 षटकाराच्या मदतीनं. 59 धावांचा पल्ला पार करायचा आहे. कोण मारणार बाजी या सामन्यामध्ये? देसाई संघानं थोडंसं अटॅकिंग मोड मध्ये विकास पाटीलच्या बॅट मधून आपण हा षटकार बघितला. सचिन मोरेच्या अगेन्स्ट झालेला हल्ला. यावेळेस हवेमध्ये चेंडू दिसतोय. उंची तर फार आहे. लांबी
कमी राहिली, यावेळेस चूक केली नाही. प्रथमेश फडके जो यावेळेस बॉल खाली आला आणि त्यांनी झेल टिपलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला गेला. प्रथमेशनं हा झेल मात्र ते टिपलाय. विकास पाटील ज्याला परतावं लागलं झेलबादच्या स्वरूपानं तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या फलकावर धावा आहेत 12. 2 गडी गमावलेत. आज आकाश पाटील त्याचं खातं खोडू शकला नाही. त्यानंतर हिमांशू बाद झाले, त्यांनी देखील मैदानामध्ये एकही रन केले नाही. आणि ज्या विकास पाटीलने षटकार ठोकला त्याला शांत करण्याचं काम इथे केलं सचिन मोरेनं. 3 बॉल त्याने फेकले. 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याला मिळाली. लेग ब्रेकचा वापर सचिन मोरे. अनेक वेळा सचिन मोरेला आपण आयकॉन खेळाडू म्हणून सातत्यानं बघतो. केरला रिटर्न सचिन मोरे. फटका सजवलाय. फील्ड डाऊन द बॉल आशिष. आता डोक्यावर हात मारण्याची वेळ येऊ नये. आशिषच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे दाखल झाला. आलाय षटकार. चुका झालेत आशिष कडून. खरं तर बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल प्रॉपरली हा सेल होता की प्रॉपर 6 होता हे बघायला मिळेल होता. फार वेळ चेंडू हवेमध्ये तरंगत होता. संधी होती परंतु फार दूर होता त्याच्यापासून हा चेंडू. 6 रन या बॉलवर आलेत. षटकारांना वेग मिळालाय. धावसंख्येचा फलकाला सध्या गती मिळत असताना सध्या मैदानामध्ये आपण बघतोय धावा झाले टोटल. 3 खेळाडू बाद 18 धावा सध्या फलकावर लागलेत. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन मात्र या चेंडूवर येते. खेळाचं दुसरं सत्र सध्या रणांगणामध्ये सुरू असताना अतिरिक्त धावेनं संघाच्या धावसंख्येचं टोटल 19 वर पोहोचलेत. करायचे 59. नो बॉल. ओव्हरस्टेप झाले. सत्यवान काकडे सरांचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा. त्यामुळे अपकमिंग बॉलचे फ्री हिट. अतिरिक्त रन या चेंडू गणित देखील मात्र इथे जोडली जात असताना सध्या धावा आहेत 19 ऑन बोर्डवर. सचिन मोरे गोलंदाजीची जबाबदारी. 20 झालेत. नो बॉलच्या साह्यानं 20 धावा झालेत. 2-0. सचिन फटका सजवलाय. फ्री हिटचा चांगला पुरेपूर वापर केलाय. बॉल चाललाय डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे आलेला हा 1 बाउन्स चौकार एंड केलाय या ओव्हरचा चौकारानं. पाहता पाहता 12 चेंडूचा खेळ संपला. रन फलकावर धावा तुम्ही बघू शकता. धावा झाले टोटल 24 रन. सचिन मोरे महागडे ठरले. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या होत्या तर सचिन मोरेच्या या ओव्हरमध्ये 19 धावा त्यांनी खर्च केला. संघाची धावसंख्या झाली 24. चेंडू आणि धावामधील अंतर आपल्याला बघायला मिळेल स्क्रीनवर. 24 लाईव्ह इव्हेंट्स. भरपूर प्रेक्षक अजूनही लाईव्ह आहेत तर सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. बारा बॉल आणि 35 धावांची विजयासाठी आवश्यकता या मॅच मध्ये येतात. प्लीज फिल्डिंग लावून घ्या. वेळ घेऊ नका जास्त. पहिल्या 12 बॉलमध्ये 24 आलेत. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता सध्या या मॅच मध्ये तुम्ही बघू शकता. गोलंदाजच्या मार्कवर नंबर 10 आदित्य म्हस्कर नेगरे एक्सप्रेस. आदित्य सध्या गोलंदाजीवर सज्ज होत असताना हे निर्णायक षटक राहील या मॅच मधील. 12 चेंडू आणि 35. फिल्डिंग डिपार्टमेंट मात्र सज्ज होत असताना
बघायची लढत अंतिम टप्प्यामध्ये ही ओव्हर सगळ्यात महत्वाची. 12 चेंडू 35. आदित्य स्ट्राईक एंडकडे फलंदाजाला बघायला मिळेल मोरेश्वर पाटील. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावांचं योगदान केलंय. त्यासोबत फलंदाज नितीन ज्यानं 4 बॉलमध्ये 10 रन केलेत. नितीनवर भरपूर जबाबदार आहेत, परंतु तो नॉट स्ट्राईक एंडकडे सलामीला आलेला मोरेश्वर पाटील भरपूर शांत मैदानामध्ये दिसला. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. प्लीज वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेत आहेत. आदित्य मस्करचा हे निर्णायक ओव्हर राहील, डिपेंड राहील दोन्ही संघ या ओव्हरमध्ये कोणाचं पारड जर ठरेल. या मॅच मध्ये लेफ्ट हँडेड गोलंदाजाचा वापर आदित्यचा. 12 मध्ये पाहिजेत 35 रन. पहिलाच बॉल पायांचा वेळ घेतला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत परेश मस्कर यांना आपण बघितलं. लेग स्पायच्या स्वरूपानं ही रन आली. 11 चेंडूमध्ये 34 धावांची गरज सध्या रणांगणामध्ये सुरू असताना आपण बघू शकतो. फिल्डिंग पोझिशन डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन. एक खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर आणि डायरेक्टली फिल्डर आपण थर्ड मॅनला बघू शकता. फिल्डिंगचे सध्या पोझिशन सेट केलेत नेरे संघाकडून. 11 बॉलमध्ये 34 धावा. कालच नेरे संघ भातान नाईट रजनी स्पर्धेमध्ये रनरअप तिथे ठरला. बघायचं 11-34 ची गरज. फटका सजवल्या बॉल हवेमध्ये तरंगतोय. परेश मस्कर डाऊन द बॉल टिपला जाईल झेल. विजयाचा जल्लोष साजरा करत असताना महत्वपूर्ण विकेट सध्या मिळते. परतावं लागते फलंदाजाला. नितीन ज्या नितीननं रन एकत्रित केला त्या नितीनच्या खेळीचा अंत झेलबादच्या स्वरूपानं. शेवटचे 10 चेंडू आणि 34 धावांची गरज. सामन्यामध्ये उर्वरित गरज आहे 10 चेंडूमध्ये 34 धावांची विजयासाठी सध्या आवश्यकता आहे. आदित्य मस्करला मिळालेली सफलता. महत्वपूर्ण फलंदाज नितीनच्या खेळीचा अंत झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये हितेश भोईर सज्ज होत असताना डू ऑर डायची लढत जो जिंकेल सुपर 12 मध्ये सी लॉर्ड्स मधून पुढे क्वालिफाय करेल. उर्वरित 9 चेंडू आणि 10 चेंडू आणि 34 धावांची गरज. बॉलर तयार. आदित्य लेन त्यांनी सोडली नाही, टप्पा सोडला नाही. थर्डमॅनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पोझिशन सेट केली गेली. एकच रन या बॉलवर मिळेल. सिंगलनं डबलनं काही बिघडणार नाही. नेरे संघाचा 9 चेंडू 33 धावांची गरज सध्या रणांगणामध्ये उर्वरित शिल्लक राहिली आहे. सामना दूर चाललाय. देसाई संघाला लढावं लागेल. लढवय्यमाना दाखवण्याची वेळ आता समीप आली आहे. नऊ 33. टॉप एज लागली. बॉल चालला पाठीमागे. बॅकअप मिळालं. एकच रन या बॉलवर घेण्याचा मानसिकता दाखवली दोन्ही खेळाडूंनी. मी नुकताच या गोष्टीचा उल्लेख केला. सिंगलनं डबलनं काहीच विनसणार नाही या मॅच मध्ये. नेरे संघाचं षटकार चौकारांची नितांत गरज सध्या आहे. 8 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता सध्या उर्वरित मैदानात सुरू असताना याच नेरे संघानं पहिल्या मॅच मध्ये 100 धावा केल्या चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट. बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू विकेट किपरकडे दाखवत होत असताना आदित्य मोरेची सुंदर गोलंदाजी. 5 बॉलमध्ये त्याने 3 धावा देत असताना 1 विकेट घेतले. आदित्य मस्कर माफ करा. 7 बॉल आणि 32. सचिन मोरेला आपण याच्या अगोदर बघितलं 19 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. असं वाटलं होतं की देसाई संघ थोडासा इन करतोय, परंतु आदित्य मस्कर अंतिम बॉल स्विचिटचा प्रयत्न केला आणि चांगली गोलंदाजी ते बघायला मिळाली. दमदार गोलंदाजी आदित्यनं या ओव्हरमध्ये साकारली. हाच तो खेळाडू वलप रजनी स्पर्धेमध्ये एकाच मॅच मध्ये 2 मैदानावर फेकण्याचा विक्रम करणारा
आदित्य म्हसकर 3 धावांची ओव्हर त्याने फेकली, 1 विकेट घेतलं आणि अंतिमच्या आता बॉल शिल्लक राहिले 6, विजयासाठी रन पाहिजेत 32. सहा 32. सहा बॉल 32 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय उमेश पाटील. यंदा त्यांनी पदार्पण केलं आपल्या संघामध्ये आणि तोच दरारा बघितला. भरपूर वाहवा त्याच्या आपण स्पेनच्या स्पर्धेमध्ये बघितली. 6 चेंडू 32 धावा. यंदा रॉयल एंट्री उमेशची आपण बघितले आणि आज उमेशचं वय वर्ष बघितलं तर 32+ तोच उमेश आणि 6 चेंडूमध्ये 32 देखील पाहिजेत. पहिलाच बॉल स्विचिटचा प्रयत्न, पंच सांगतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त रन सध्या तुम्ही बघू शकता. 6 बॉल आणि 31 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक राहिली. बॉल हवेमध्ये तरंगतो परेश घेणार की रोहन घेणार यामध्ये चर्चासत्र सुरू असताना बॉल विसावला, जमिनीला दान झाला. तोपर्यंत फक्त 1 सिंगल रन सध्या मैदानामध्ये केली गेली. चेंडू आणि धावांमधील अंतर आता जे उर्वरित शिल्लक राहिले 5 बॉल आणि 30 धावांची गरज. 5 बॉल 5 षटकार. का पहिला फिल्डरनं तिथे वाचवलाय, क्षेत्ररक्षक होते सचिन मोरेनं षटकार वाचवलाय. सचिन मोरे निक नेम बिट्टू, त्यांना षटकार तिथे वाचवला. 4 चेंडूमध्ये आता 30 धावांची गरज आहे. धाव मात्र ते घेतली नाही. गोलंदाज मात्र इथे सज्ज होत असताना 4 चेंडू आणि 30 धावांची उर्वरित गरज राहिली. एक्स्ट्रा बॉल जर येत नसेल तर फक्त राहिलेत आता या सामन्यामध्ये फॉर्मॅलिटीज त्या कंप्लीट केल्या जातील. उमेश यासाठी ओळखला जातो. दोन्ही बाजूनं बॉल वळवण्याची क्षमता राखणारा उमेशला आपण बघतो. चला जाता जाता दम दाखवत असताना फिल्डर डाऊन द बॉल सहज सोप्या पद्धतीने झेल तिथे टिपला. क्षेत्ररक्षक होते कुणाल गायकर. नेरे संघानं पहिला सामना देखील 1 साइड जिंकला. या सामन्यामध्ये देखील त्यांचं वर्चस्व. जितू 11 जय हनुमान नेरे दुंद्रे विभागातील सगळ्यात ताकदवान संघ. यंदाचा प्रवास देखील खूप घातक राहिलाय. मोठमोठ्या संघांना ज्यांनी पाणी पाजण्याचं काम केलं, मोठ्या स्पर्धा यंदा देखील या संघाने जिंकल्या आणि तोच संघ सध्या मैदानामध्ये दम दाखवत असताना देसाई संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजाने केलेली खराब कामगिरी आणि त्यांच्या अगेन्स्ट झालेली सुंदर गोलंदाजी नेरे संघाची. स्पेशली सुशांत गायकरचं पहिले षटक आणि आदित्य म्हसकरचं दुसरं षटक. कडे स्ट्रोक कन्वर्ट केला. फिल्डर पाठीमागे तैनात आहेत. आणखीन एक डॉट बॉल इथं आलाय. आता शेवटचा चेंडू सध्या आपण बघू शकता आणि चला सामना मात्र मैदानामध्ये संपलाय. हार्ड लक देसाई संघ, आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल तुमचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धेमध्ये सी लॉर्ड्स मध्ये क्वालिफाय करतात सुपर 12 मध्ये हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरे सुपर 12 मध्ये धडक एंट्री या संघाची. आज 100 धावा करणारा हा संघ पोहोचतोय सुपर 12 मध्ये. आपलं हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रवीण चोरगे बाले. 15 चेंडूमध्ये 38 धावा. आज 12 बॉल मध्ये अर्धशतक ज्याने केलं.
पहिल्या मॅचमध्ये प्रवीण चोरगेला आपण बघितलं, ज्यानं सुंदर कामगिरी केली होती, ज्यानं प्रवीण चोरगे ज्याला आपण बघितलं